कर्ज मिळतं, फक्त 10% पैसे भरावे लागतात. समजा 10 लाखाचा फ्लॅट असेल, उदाहरण देतो मी, तर 2.5 लाख शासन देत आहे आणि 7.5 लाखापैकी फक्त 75,000 भरले तर आपल्याला घर मिळू शकतं. ही सुद्धा योजना आहे. याचबरोबर मुद्रा योजनेसारखी योजना आहे. समजा पत्रकार एक काम करतात, पण त्यांना एखादा छोटा मोठा व्यवसाय टाकायचा असेल, आपण ग्रामीण भागातली गोष्ट आपलं पत्रकार आले शहरात आले असतात, अशा वेळेस आपण तर भाड्याच्या खोलीत राहतो आणि भाड्याच्या खोलीत राहत असताना आपल्याला जर एखादा छोटा व्यवसाय टाकायचा असेल तर मुद्रा योजनेसारखी योजना आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाचा अर्थ राज्यमंत्री म्हणून मी काम करत होतो. त्यावेळेस 10 लाख रुपयापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल न घेता कर्ज मिळत होतं. पण आता 20 लाखाची ती मुदत केलेली आहे. 20 लाखाची मुदत केलेली आहे. म्हणजे बहुतांशी पत्रकारांना माहितीच पाहिजे नसेल तर मी सांगतो, पण हे आपल्या माध्यमातून जर आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जर प्रचार आणि प्रसार केला तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल असं मला वाटतं. साधी इन्शुरन्स सारखी स्कीम आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. यामध्ये आपण आता बाहेर चहा जरी प्यायला गेलो 2 मित्र तर 20 रुपये लागतात, पण 20 रुपयाचा आपण प्रधानमंत्री